श्री गणेश दत्तगुरुभ्यो नमः. नमस्ते शारदे देवी सरस्वतीमती प्रदेव सत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. विद्याधिदेवता श्री शारदा, विघ्नहर्ता श्री गजानन आणि तुमच्या माझ्या सर्वांच्या मधलं गुरुतत्व आणि इथे प्रत्यक्ष माझे जे सगळे गुरुजन, या संस्थेचे पदाधिकारी, विद्यापीठाचे पदाधिकारी आणि महाविद्यालयाचे पदाधिकारी, या सगळ्यांना वंदन करते आणि खूपच नम्रतेने, खूप कृतज्ञतेने मन भरून जाऊन सगळ्यांविषयीची कृतज्ञता व्यक्त करते आणि माझं मनोगत सुरू करते. खरं तर या भूमीत आल्यापासून मी खूप नॉस्टॅल्जिक झाली आहे. तसंही जेव्हा जेव्हा मी सांगलीत येते तेव्हा खूप मला या आवारातून किंवा या परिसरातून फिरताना सुद्धा या महाविद्यालयातल्या माझ्या स्मृती आठवतच असतात. पण आज जेव्हा आबासाहेबांच्या नावाचा पुरस्कार मला मिळाला आणि आबासाहेबांच्या आईंच्या स्मृतीप्रित्यर्थ आबासाहेबांनी इथे देणगी दिली आणि मधुबाई गरवारे कॉलेज चालू झालं, हे पुन्हा एकदा जेव्हा इथे सांगितलं गेलं तेव्हा मला या कॉलेजनी जी मदत केली, मी जेव्हा शिकत होते तेव्हा, म्हणजे मला शिकवलं इथल्या गुरुजनांनी, नो डाऊट, पण त्याहीपेक्षा त्यावेळी माझी आई कॅन्टीन चालवायची. आमचं शिक्षण पूर्ण होईपर्यंत माझे बाबा शिक्षक होते, पण त्या काळी शिक्षकांना, म्हणजे आम्ही शिक्षक झालो, आम्ही प्राध्यापक झालो तेव्हा खूप छान पगार झाले, पण त्या काळी शिक्षकांना असे पगार नव्हते आणि उच्च शिक्षण घ्यायचं तर खर्च मात्र असायचा. त्यामुळे माझी आई कॅन्टीन चालवायची. तर आपल्या कॉलेजनी माझ्या आईला कॅन्टीन चालवण्यासाठी इथे परमिशनच नाही दिली, तर सर्वतोपरी सहकार्य केलं यासाठी. आणि आज मला पुरस्कार देऊन गौरवलं, मला आवर्जून बोलवलं. आज बोडसबाई इथे सगळ्या माझ्या शिक्षकांच्या प्रतिनिधी म्हणून इथे आहेत, पण सगळ्याच शिक्षकांची त्या काळच्या मला आज खूप आठवण होती आहे. म्हणजे इंग्लिशचे DR सर असोत, DH कुलकर्णी असोत, आमचे इंग्लिशचे सुबोध जोशी असोत. इंग्लिश म्हणायचं कारण असं की माझं इंग्लिश संस्कृत होतं इथे असताना, आणि नंतरही माझं इंग्लिश संस्कृत असं होतं. शेवटी संस्कृत मी केलं, पण इंग्लिश संस्कृत असं माझं कॉम्बिनेशन होतं. तर ते इंग्लिशचे सगळे शिक्षक, संस्कृतच्या आमच्या गंधेबाई, गोळेबाई भूगोलाच्या, दातेबाई इतिहासाच्या, आणि सगळीच मंडळी इथली जी होती, मग अर्थशास्त्राच्या VP कुलकर्णीबाई असतील, हिंदीच्या निर्मला कुलकर्णीबाई असतील, आज सगळ्यांची मला आठवण होती आहे. कारण त्यांचं अस्तित्व मला आजही इथे जाणवतं आहे. गंधेबाईंना मी जेव्हा कळवलं की मला हा पुरस्कार मिळाला तेव्हा खूप आनंद झाला त्यांना. ते येऊ शकत नाहीत, कारण आता 87 वगैरे वय आहे, ते येऊ शकत नाहीत, पण मला म्हणल्या मला व्हिडिओ तेवढा टाकशील. गोळेबाईंना कळलं, गोळेबाईंचा मला फोन आला की अगं तुला पुरस्कार मिळाला आहे म्हणे. म्हटलं हो बाई, हे सगळं तुम्हा सगळ्यांच्या आशीर्वादाचं फळ आहे. तर म्हणे अगं हो, तिथे नीला आहेच माझी प्रतिनिधी म्हणून, त्यामुळे मी नसले तरी मी तिथे आहे असं मान. मी म्हटलं हो. त्यामुळे त्या सगळ्याच शिक्षकांची मला आठवण होती आहे आणि म्हणून त्यांच्या स्मृतीला पण अभिवादन करते. ज्या मनुताई पडळकरांनी 33 साली ही विमेन्स एज्युकेशन सोसायटी निर्माण केली, त्या पडळकर मॅडमबद्दल माझी आजी बोलायची की किती मोठं त्यांचं काम आहे म्हणून. आणि आज तसंच काम लताताई देशपांडे करतायत असं मला आत्ता बोडसबाईंनी सांगितलं की तीच वारसा, म्हणजे तोच वारसा, तीच परंपरा अजूनही चालू आहे. त्यामुळे मला खूप छान वाटलं. त्यामुळे मनुताई पडळकर मॅडमच्या सुद्धा स्मृतीला अभिवादन करते आणि सगळ्याच संस्थापकांच्या स्मृतीला अभिवादन करते. मनुताईंच्या स्मृतीला मुद्दामून का, तर आम्हा सगळ्या मुलींना शिक्षण मिळावं म्हणून त्यांनी या संस्थेची धुरा सांभाळली किंवा ही संस्था काढली, हेही धाडस आहे. शिराळकर बंधूंच्या बरोबर, खाडीलकरांच्या बरोबर पडळकर मॅडम तितक्याच सहभागी होत्या या कामात, आणि म्हणून आजही या कामात सगळ्या माझ्या मैत्रिणी आहेत काही या कामात. त्या सगळ्या
वारशाला पुढे का आणलं, तर ती मूळ प्रेरणा खूप मोठी होती. मगाशी मॅडमनी सांगितलं की अण्णासाहेब कर्व्यांच्या आशीर्वादातून हे सगळं झालं, हे तर नक्की आहे. पण आशीर्वादाचा सुद्धा वारसा पुढे नेणं हे सोपं नाही आहे. आणि ते सगळं त्या लोकांनी केलं, म्हणून आज इथे सगळं एवढं मोठं 5,000 विद्यार्थिनींना शिक्षण घेण्यासाठी वेगवेगळ्या विद्याशाखा आज इथे निर्माण झालेल्या आहेत, उपलब्ध झालेल्या आहेत. हे खूप महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे मला हे खूप महत्त्वाचं वाटतं. त्यामुळे या सगळ्या गोष्टीसाठी, आणि मला जो आज पुरस्कार मुद्दामून आवर्जून दिला, बाई मला म्हणाल्या बोडसबाई की अगं तू नंतर संस्कृत इथे नाही म्हणून गेली होतीस ना ह्याला विलिंग्डनला, मग किती साली इथे होतीस वगैरे. मग मी त्यांना ती माहिती दिली. पण मला बाईंच्या बोलण्यात कुठेच असं जाणवलं नाही की तू आमचं कॉलेज सोडून गेलीस. कारण त्यांना कॉलेज कशासाठी सोडलं मी, तर माझ्या विषयासाठी, आणि त्या विषयाशी मी प्रामाणिक राहिले आणि काहीतरी करू शकले याचं कौतुक होतं. या सगळ्यांची एक गोष्ट मी आवर्जून आत्ताच्या काळातल्या विद्यार्थ्यांना सांगते आहे की आमच्या काळी हिंदी संस्कृत, इंग्लिश संस्कृत यांच्यामध्ये वाद नव्हते, स्पर्धा नव्हती. विद्यार्थी सगळ्याच विषयांना हवे असायचे, पण अशी स्पर्धा, वाद आणि कलह नव्हते. त्यामुळे मी जरी संस्कृत घ्यायसाठी म्हणून विलिंग्डनला गेले तरी इथल्या सगळ्या शिक्षकांनी कायम मला सहकार्य केलं. हे आवर्जून सांगायचं यासाठी की इथे बोडसबाई आहेत. बोडसबाई इथे सायकॉलॉजी शिकवत होत्या, तरी माझं सायकॉलॉजी नव्हतं म्हणून त्या नाराज नाही राहिल्या. थोडंसं कसं चांगला विद्यार्थी असेल की आपल्याकडे आपला विषय पण घ्यावा त्यांनी असं वाटतं, हे बरोबर. पण बाईंनी ते कधी जाणवू नाही दिलं. कारण त्याची गंमत तुम्हाला सांगते की बाईंचे सर म्हणजे आमचे दीक्षित सर, भारतीय तत्त्वज्ञान ज्यांनी पुस्तक लिहिलं, श्रीनिवास दीक्षित, कोल्हापूरला राहायचे, त्यांनी बाईंजवळ एकदा माझी चौकशी केली. कारण मी SYला असताना परमार्थ हे आपलं काय पुणे विद्यापीठाचं एक संशोधनपर मासिक, त्रैमासिक वगैरे निघतं, त्यामध्ये मी एक शोधनिबंध लिहिला होता आणि तो सरांच्या वाचनात आला होता. तर त्यामुळे सरांनी बाईंकडे चौकशी केली की अगं ती अंजली पर्वते नावाची कोणीतरी विद्यार्थिनी आहे ना, ती तुमच्याकडे होती का, तिचा एक लेख आहे आणि तो खूप छान आहे, तर तिला मला भेटायला सांग. खरं तर बाईंचा माझा विषय नव्हता, बाईंनी ठेवायचं असतं मनात. आणि तर बाई म्हणल्या हो ती आमची विद्यार्थिनी होती, म्हणजे आहे आणि ते विलिंग्डनला आहे. तर म्हणल्या तिला त्यांनी सांगितलं की तिला सांग निरोप. बाईंनी मला आवर्जून निरोप पाठवला की बाई गं असं असं आमच्या सरांनी तुला बोलवलं आहे, तू परस्पर जाशील का माझ्याबरोबर येशील. मी बाईंना म्हटलं की बाई तुमच्याबरोबर यायला मला आवडेल. कारण मोठ्या कुठल्याही माणसांकडे, मोठ्या लेखकांकडे जायचं तर आपण तसे लहान असतो. त्यामुळे बाईंचा हे हात धरून मी तिकडे गेले. आम्ही कोल्हापूरला जाऊन त्यांना भेटलो आणि दीक्षित सरांनी खूप छान कौतुकाने त्यांचं पुस्तक मला दिलं होतं. बाईंना परवा मी ही आठवण सांगितली. बाई म्हणजे अगं माझ्या लक्षात नव्हतं हे, म्हणजे देखी कळवर दर्या में डाल अशी त्या काळच्या शिक्षकांची वृत्ती होती की करून मोकळं व्हायचं, जाता जाता विद्यार्थ्याला मदतीचा हात द्यायचा, कौतुक करायचं आणि करून मोकळं व्हायचं, ही वृत्ती होती. दुसरी गोष्ट गोळेबाईंची. मी त्यांचा भूगोलही पुढे नाही घेतला, FY पर्यंत होता. पण नंतर जेव्हा त्यांना कळलं की मी भाड्याच्या घरात राहत होते, माझ्याकडे छोटं होतं घर आणि लिहायचं काम माझं पहिल्यांदा पुस्तकाचं जे प्रसाद प्रकाशनाचं आलं ते 2 पुस्तकांचं काम होतं आणि असं सहज निवांत लिहिता येणारं मला शक्य नव्हतं माझ्या घरात. तर बाई म्हणल्या अगं आपलं घर आहे की. बाईंच्या घराचं नाव होतं प्रियार्ह. आणि त्या घरात बाईंनी, त्या तिथे राहत नव्हत्या, त्या वालचंदला राहत होत्या क्वार्टर्समध्ये. पण तिथे त्या घराची किल्ली मला बाईंनी देऊन टाकली होती की तू तिथे जाऊन राहा म्हणजे कायमची राहा नव्हे, तुला तिथे जाऊन लिहायला हरकत नाही, लिहायला जाऊन बसत जा. आणि पहिल्या माझ्या 2 पुस्तकांचं लेखन तिथलं आहे. त्यामुळे आजचा हा पुरस्कार माझ्या दृष्टीने खूप महत्त्वाचा की इथल्याच सगळ्या शिक्षकांनी जे काही मला प्रोत्साहन दिलं त्यांनी मी पुढे गेली आहे आणि काही प्रयत्न केलेत. गंधेबाईंनी तेच केलं. प्रत्येक वेळी आत्ता जसं आपल्या विद्यार्थिनींनी सांगितलं की प्राचार्य तिला हे पाठवतात नवनवीन स्पर्धांचं वगैरे,
आमच्या गंधेबाई तशाच होत्या. मी खरं तर संस्कृत लिहायला लागले होते नुकती किंवा बोलायला लागले होते नुकती, पण त्यांनी मला एक, तेव्हा काही मोबाईल वगैरे नव्हते, त्यामुळे त्यांनी मला एक पत्रिका, म्हणजे ज्याच्यावर जाहिरात होती किंवा ते आवाहन होतं, ते पटकथा लिहिण्याचं, संस्कृत पटकथा लिहा असं एक आवाहन होतं आणि ते मी काहीतरी त्यात लिहावं म्हणून गंधर्वेंनी तिकडून मला पाठवलं होतं आणि ती मी पटकथा लिहिली. खूप छान लोकांना आवडली वगैरे वगैरे. त्याचं मी अलीकडे जेव्हा मोदीजींनी आवाहन केलं होतं तेव्हा वेगवेगळे जे कार्यक्रम करा राष्ट्रभक्तीचे, तेव्हा मी चंद्रशेखर आझादांवर लिहिलेली पटकथा आम्ही यूट्यूबला टाकली आहे वाचून, मी, माझे विद्यार्थी, माझ्या सहकारी, अशा सगळ्यांनी मिळून. त्यामुळे कधीतरी ती अवश्य ऐका. अर्थात हे सगळं कॉलेजच्या संदर्भातलं बोलून झाल्यावर आता मी इथे जे मिळवलं आणि तुम्ही आज जे इथे अनुभवताय, हेच पुढे नेण्यासाठी फक्त माझा अनुभव आणि मला जे, मी पुढे शिक्षिकाच होते त्यामुळे जे काही मला अनुभवाला आलं इथल्या कॉलेजमधून बाहेर पडल्यानंतर, बाहेरच्या जगाने जे मला शिकवलं आणि त्यातून मला माझ्या महाविद्यालयाचं जे महत्त्व आणखी जास्त जाणवलं त्याबद्दल बोलते. ज्ञानतृष्णा, गुरवनिष्ठा, सदाध्ययन दक्षता, एकाग्रता, महत्वेच्छा, विद्यार्थी हे पंचलक्षणम, असा आमच्याकडे संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे, जी विद्यार्थ्यांकडे कोणते गुण पाहिजेत हे सांगणारं. आमच्या बाईंनी हे आम्हाला शिकवलं होतं. ज्ञानतृष्णा, आपल्याला साधे शब्द आहेत, अवघड नाही आहेत. आणि आत्ता देशपांडे मॅडमनी सुद्धा संस्कृत सुभाषित उद्धृत केलं. या आत्ता आपल्या प्रज्ञांनी पण संस्कृत सुभाषित उद्धृत केलं आणि मी संस्कृत बोलणारी, लिहिणारी आणि मीच बोलायचं नाही हे बरं नव्हे. आणि त्यातून मला जे तुम्हाला सांगायचं ते सोपं जाणार आहे या सुभाषितातून, म्हणून तुम्हाला हे सुभाषित सांगते. सोपं आहे सुभाषित कळायला. ज्ञानतृष्णा, तृष्णा म्हणजे तहान. गुरवनिष्ठा म्हणजे गुरूंविषयीचा आदर किंवा विश्वास गुरूंविषयीचा. सदाध्ययन दक्षता, नेहमी अध्ययनाची दक्षता. आता हा दक्षता शब्द खूप अवघड आहे बरं का, सोपा वाटतो तितका सोपा नाही आहे. सदाध्ययन दक्षता, एकाग्रता, माहिती आहे आपल्याला, कॉन्सन्ट्रेशन जे कधीच अलीकडे होत नाही, त्याच्यासाठी आपल्याला कोर्सेस करावे लागतात आणि मेडिटेशन्स करावी लागतात, एकाग्रता सहज होत नाही. आणि महत्वेच्छा, हे 5 विद्यार्थ्यांचे गुण असतात. महत्वेच्छा मात्र खूप आहे आपल्याकडे. महत्वेच्छा म्हणजे काय? आपण कोणीतरी महत्त्वाचे व्हावं ही इच्छा, ही आहे आपल्याकडे. ॲम्बिशन आहे आपल्याकडे. आपण सगळेच मुळात, म्हणजे माणूसच मुळात ॲम्बिशस असतो आणि ते असण्यात गैर काही नाही आहे. पण ती ॲम्बिशन पूर्ण व्हावी यासाठी आधीचे सगळे गुण आवश्यक आहे. ज्ञानतृष्णा, तुम्ही म्हणाल आम्ही ज्ञान मिळवायसाठीच तर येतो कॉलेजला, पण ज्ञान मिळवण्यासाठी आपण कॉलेजला खरंच येतो का डिग्री मिळवण्यासाठी येतो? बघा, खूप अगदी बारीक सूक्ष्म फरक आहे. विचार केला तर कळणार, नाहीतर आपण सहज म्हणणार की ज्ञान मिळवण्यासाठीच येतो. पण खरंच आपण सगळं ज्ञान मिळवतो का डिग्री मिळवतो, फक्त डिग्रीसाठी अभ्यास करतो का? मी सर्वसाधारण सगळ्यांसाठी बोलते हां. तुम्ही म्हणाल नाही आम्ही अमुक करतो, इंडिव्हिज्युअल नाही बोलत आहे मी. एखाद्याचा हे वेगळा असतो किंवा काही लोक खरंच शिकायचं आहे, काहीतरी शिकून पुढे करायचं आहे यासाठी येतात, हे मान्य आहे मला, कारण मी पण शिक्षक आहे. पण अनेकदा फक्त डिग्री मिळवण्यापुरतं कॉलेजला येणं हल्ली फार झालं. हे हल्लीच्या जगातलं फार विचित्र वळण आहे म्हणून बोलते आहे की फक्त डिग्री मिळवण्यासाठी कॉलेजला येतात हल्ली माणसं. पूर्वी ज्ञान मिळवण्यासाठी येत होती. मग तृष्णा, म्हणून तर ज्ञानतृष्णा, सुभाषितकार म्हणतायत ज्ञानतृष्णा. तहान लागली की कशी आपल्याला राहावत नाही, आपल्याला सुचत नाही. तहान ही गोष्ट जशी बेसिक गरज आहे माणसाची, तसं ज्ञान मिळवणं ही बेसिक गरज व्हायला हवी. तशी बेसिक गरज झाली तर विद्यार्थी खऱ्या अर्थाने गुरुकडे जातो. आत्ता आपण कसे सगळे नेट गुरु मानतो जास्त. एका नेटवर क्लिक करून आम्हाला मिळतं की सगळं, पण ते मिळतं ते ज्ञान नसतं, ती माहिती असते. त्याचं ॲनालिसिस कसं करायचं, ते कसं समजून घ्यायचं, हे
कळण्यासाठी प्रत्यक्ष गुरु लागतो, जो आपल्यापेक्षा नक्की 4 पावसाळे जास्त पाहिलेले, अनुभवांनी खूप समृद्ध असतो. आणि त्याच्याकडून जेव्हा आपल्याला काही अनालिसिस कसं करायचं मिळालेल्या माहितीचं हे कळतं, तेव्हा आपल्याला खऱ्या अर्थाने ज्ञान मिळतं. पण ती ज्ञान तृष्णा असली तरच आपण गुरुवरची निष्ठा ठेवू शकतो. अन्यथा काय नेटवर मिळतंय, आम्हाला कशाला शिक्षक लागतात. हल्ली मी हे सगळं ऐकते म्हणून सांगते ना, तुमच्यासाठी नाही, पण एकूण जनरल ही जी नवी पिढी आहे आता महाविद्यालयांमधून येणारी, मी जरी आत्ता रिटायरमेंट घेतलेली असली तरी मला हे जाणवतं जिथे तिथे जाते तिथे, की काय आम्हाला मिळतं सगळं नेटवर, एक क्लिकवर सगळं उपलब्ध असतं. पण असं नाही आहे. AI सुद्धा जे मिळतं, ChatGPTने जे सुद्धा मिळतं, ते सगळं योग्यच आहे की नाही हे कळून घ्यायची, जाणून घ्यायची, पडताळून बघण्याची क्षमता तुमच्याकडे असायला हवी. आणि ती फक्त तुमच्या शिक्षकांशी तुमचं इंटरॅक्शन असेल. तुमच्यापेक्षा जे जास्त पावसाळे बघितलेले तुमचे शिक्षक असतात त्यांच्याशी तुमचं इंटरॅक्शन असेल तर तुम्हाला ते कळतं. आणि म्हणून ज्ञानतृष्णा महत्त्वाची. मग गुरुची निष्ठा म्हणजे गुरुवरची निष्ठा असते किंवा आपण ठेवायला शिकतो. आणि सदा ध्यान दक्षता तेव्हाच असते जेव्हा आपण गुरुवर विश्वास ठेवतो आणि काहीतरी ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करतो. अध्ययन दक्षता हा शब्द, मी मगाशी म्हटलं दक्षता हा शब्द खूप अवघड आहे. आम्ही नेहमीच अभ्यास करतो पण तो करून टाकतो. आपण अभ्यास करून टाकतो, अभ्यास करत नाही. अभ्यास ही खरं तर सातत्याने करायची प्रक्रिया आहे. अभ्यास म्हणजे पुनरावृत्ती, म्हणजे ती पुन्हा पुन्हा करावी लागते. ती तशी जेव्हा करतो तेव्हा आपल्याला ती लक्षात राहण्याची प्रोसेस व्यवस्थित स्थिर होते आपल्या मनाशी. त्यामुळे ज्ञान जर पक्कं व्हायचं असेल तर ते समजून घेण्याची जी प्रक्रिया आहे, जी अभ्यासाची प्रक्रिया आहे, त्या बाबतीत आपण दक्ष असायला हवं. जे आपण असत नाही, आपण करून टाकतो. प्रोजेक्ट ना करून टाकला. आम्ही खूप काय काय करतो हल्ली, प्रोजेक्ट्स करतो आणि काय वेगवेगळे येतात समोर, ते सगळे आम्ही गोष्टी करतो पण ते करून टाकतो. आपण ते करून पाहत नाही, आपण ते करून ठेवत नाही, आपण टाकतो. बघा, हे आपण साध्या साध्या गोष्टीतून आपल्याला कळतं की किती बेफिकिरी असते आपल्याकडे. दक्षता म्हणजे बेफिकिरी नव्हे. जी आत्ता विद्यार्थ्यांमध्ये दिसते मला मोठ्या प्रमाणावर, ती आहे बेफिकिरी, जी उपयोगी नाही. जर चांगले विद्यार्थी व्हायचं असेल, चांगलं काहीतरी आपल्याला ज्ञान मिळायला हवं असेल तर अध्ययनातली दक्षता खूप महत्त्वाची. आणि ही दक्षता तुम्ही जेव्हा दक्ष राहाल, दक्ष व्हाल, समर्थ नेहमी सांगतात, अखंड सावधान रे, प्रयोग प्रयत्न मान रे, प्रसंग हा तुफान रे, नकोच वेवधान रे. आता इतके आपल्याला पर्याय उपलब्ध आहेत, इतके फाटे फुटत आहेत आपल्याला या सोशल मीडियामधल्या ज्ञानामुळे. आपल्याला व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये इतकं काही काही ज्ञान मिळतं की आपल्या बुद्धीला कुठे स्थिरावत नाही, आपली बुद्धी खूप फाटे फुटतात. असे फाटे फुटायला नको असेल तर आपल्याकडे कुठेतरी एकाग्रता पाहिजे, जी आज सोशल मीडियानी आणि या सगळ्या मोबाईलच्या स्मार्ट सगळ्या ज्या जे काही उपकरणं आली आहेत, स्मार्ट उपकरणं, जितकी म्हणून आधुनिक उपकरणं येतील ती सगळी आपल्याला स्मार्ट बनवत आहेत का हो खरोखर? का आपल्याला बेफिकीर बनवत आहेत, बेसावध बनवत आहेत? एकाग्रता आपली कुठेतरी भंग नाही होत आहे ना? बघा, तुम्ही अनेकदा हाफ हार्टेडली ऐकता, अनेकदा विद्यार्थी शिक्षकांचं किंवा घरी मुलं आईवडिलांचं किती व्यवस्थित ऐकता हो, किती कान देऊन ऐकता. आत्मपरीक्षण करण्याची गोष्ट आहे ही. मी तुम्हाला नावं ठेवत नाही आहे, पण तुम्हाला आत्ता सावध झालात तर खूप काही मिळवाल. आज मला इतक्या वर्षांनी इथे येताना जो काही आनंद होतोय तो यामुळे होतोय की मला असे शिक्षक मिळाले की ज्यांनी या सगळ्या गोष्टींचं महत्त्व सांगितलं. कायम माझ्या अभ्यासात मला पुढे मी कशी जाईन यासाठी काही ना काहीतरी मदत केली, सुचवत गेले. माझे सर होते विलिंग्डनचे, डॉक्टर केवा आपटे म्हणून. मी तिथून बदलून गेले, म्हणजे माझी ट्रान्सफर झाली, इथलं संस्कृत बंद झालं आणि मी वाईला गेले. वाईला गेल्यानंतर सुद्धा सर मला साधं पत्र लिहायचं, एक कार्ड लिहायचे, बाई सध्या काय चाललंय तुमचं,
हा एक पूर्वीच्या शिक्षकांचा खूप वेगळा गुण होता की कधीच ते विद्यार्थिनींना पण अगं नाही करणार. तुम्ही जर अभ्यास करताय ना तर काय चाललंय तुमचं बाई, काय नवीन लिहिताय, 4 वाक्य, पण काय नवीन लिहिताय असं आपल्याला आपले शिक्षक विचारतायत म्हटल्यानंतर काहीतरी लिहिलं पाहिजे ही मनात जाणीव जागायची. मी आजही थोडंसबाईंना मगाशी म्हटलं की आमचे शिक्षकच सगळे इतक्या 90पर्यंत वगैरे कार्यरत आहेत म्हटल्यानंतर आम्हाला शांत बसणं चालणारच नाही, म्हणजे आम्हाला शांत बसणं शक्यच नाही होणार. कारण त्यांच्यासमोर जर उभा राहायचं असेल तर आम्हाला काम केलं पाहिजे. ही जी जाणीव आहे ना ही शिक्षकांकडे तुम्ही बघून शिकायला हवी. तुम्ही शिक्षक दरवेळी काय तुम्हाला स्पून फिडिंग नाही हो करणार आणि तसं त्यांनी करणं अपेक्षित सुद्धा नाही आहे. पण तुम्ही त्यांच्याकडे बघून शिकलं पाहिजे. दरवेळी त्यांना तुम्ही थँक्स गिव्हिंग केलं पाहिजे असं नव्हे. कुणीही सांगेल की मी इथे किती वेळा आले, नंतर कॉलेज झाल्यानंतर मी किती वेळा इथे आले, नाही आले, पण कायम जेव्हा केव्हा कुठेही बाई भेटल्या, आमचे सर भेटले, तर तो जो काही आदर होता ना तो आदर तुमच्या मनात आतून उमटला पाहिजे. तो केव्हा उमटेल, जेव्हा त्यांच्या ज्ञानाची तुम्हाला कुठेतरी किंमत माहिती असेल. त्यामुळे हे मी इथे कमवलं, हे तुम्ही पण याच कॉलेजच्या सुकन्या आहात. सुकन्या हे या इथल्या जे नियतकालिक निघतं त्याचंही नाव सुकन्या आहे. त्या सुकन्यामधून मी खूप काही लिहिलं. 3 वर्ष जेव्हा इथे होते तेव्हा दरवर्षी एक संस्कृत लेख लिहिला. का तर आमच्या गंधेबाई म्हणायच्या की संस्कृत माणसांनी संस्कृत नाही लिहायचं तर कोण लिहिणार, चुकत लिहा पण लिहा. त्यामुळे मी लिहिलं आणि आजही मला अभिमान वाटतो सांगायला की आमचे पुण्याचे पळसुले सर म्हणून, गबा पळसुले, जे खूप मोठे संस्कृतचे विद्वान आणि ग्रंथकार आहेत, ज्यांनी महाकवी सावरकरांवर काव्य लिहिलं आहे, वैनायकम नावाचं, टिळकांवर लिहिलं आहे, असे जे किंवा विवेकानंदांवर त्यांनी विवेकानंद विजय नावाचं नाटक लिहिलं आहे, तर त्यांचं आज त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ गेली 20 वर्ष दरवर्षी एक अंक काढतात. त्यांच्याच विद्यार्थिनी आमच्या एक मॅडम, त्या दरवर्षी सगळ्यांना आवाहन करतात, विद्यार्थिनींपासून शिक्षकांपर्यंत. तर मी न चुकता त्यामध्ये लिहित राहिले याचं कारण आमच्या गंधेबाई, कारण त्यांनी मला लिहायची सवय लावली आणि लिहायची सवय लागणं ही खूप महत्त्वाची गोष्ट असते. आता आपण लिहितच नाही, म्हणजे आताचे विद्यार्थी लिहितच नाही. तर आता मी तुम्हाला काय सांगणार, तर एवढं सगळं तुम्हाला सांगितलं ते यासाठी की मी तुमच्या इथे तुमच्या जागेवर बसून जे शिकले ते मी तुम्हाला आज इथून सांगते इतकंच. या पलीकडे मी वेगळं काही सांगत नाही आहे. आजचा जमाना सेल्फीचा आहे. तुमच्या भाषेत बोलते आता शेवटी थोडंसं की सेल्फीचा जमाना आहे. तर सेल्फी काढताना माणूस फार सेल्फिश होतो असं मला वाटतं. कारण आपला चेहरा त्यात यायचा असेल तर मग ते अँगल आणि हे सगळं खूप छान बघितलं जातं. दुसऱ्याचा फोटो काढताना थोडंसं हल्ला तरी चालतो, पण सेल्फी काढताना आपण आलंच पाहिजे. हरकत नाही सेल्फी काढायला, तुम्ही अजिबात हरकत नाही, कारण त्यात तुम्ही मोठे दिसत असता. पण ते मोठं पण नुसतं चेहऱ्याचं किंवा आपल्या छवीचं म्हणजे न येता आपण तसे खऱ्या अर्थाने मोठे होऊया. सेल्फी काढताना सेल्फिश होऊ नका, तर सेल्फ एस्टीम जपा, एवढंच मी या निमित्ताने सांगेन. कारण नाहीतर काय हो, खूप सांगता येण्यासारखं, खूप आठवणी काढण्यासारखं आणि खूप नुसतंच मी प्रवचन करते, मी आणखी काय काय करते आत्ता ओळखीत सांगितलं आहे, त्यामुळे मी तसं तुम्हाला खूप काही सांगू शकते. पण तुमच्या भाषेत सांगायचं तर एवढंच सांगेन की सेल्फी काढताना सेल्फिश होऊ नका, पण सेल्फ एस्टीम जपा. सेल्फ एस्टीम म्हणजे काय माहिती आहे? सेल्फ एस्टीम मी काय आहे, हल्ली इंग्लिश शब्द फार वापरतात हो तुम्ही लोक. आम्ही नव्हतो वापरत एवढे, इतके तुम्ही वापरता. पण त्या सेल्फ एस्टीमचा अर्थ माहिती आहे? कुणी एकीने सांगितलं तरी चालेल, कुणीही सांगा, नाहीतर मग मला सांगावं लागेल ना, म्हणजे मी नुसतं तुमच्या भाषेत बोलून चालणार नाही. बरोबर. सेल्फ एस्टीम म्हणजे स्वाभिमान, आत्माभिमान. पण त्याहीपेक्षा तुम्ही जर सेल्फ एस्टीम म्हणजे इगो समजलात ना तर ते चूक आहे. स्वाभिमान ठीक आहे म्हणजे, पण
त्याहीपेक्षा त्या स्वाभिमानाचा कधी अहंकार होतो हे कळत नाही. इगो नाही झाला पाहिजे, त्या सेल्फ एस्टीमचा इगो नाही झाला पाहिजे, एवढी काळजी नक्की घ्या. आणि आमचा कालिदास सांगतो, कालिदास म्हणजे आमचा म्हणते म्हणजे मी संस्कृतची आहे म्हणून, कालिदास असं सांगतो की आदानम ही विसर्गाय. आदान, दान म्हणजे देणं, आदान म्हणजे घेणं, घ्या, पण विसर्गाय म्हणजे देण्यासाठी. इथून प्रत्येक गोष्ट तुम्ही घ्या, आनंदाने घ्या, प्रेमाने घ्या, निष्ठेने घ्या, पण समाजाचं हे ऋण आपल्यावर आहे, आपल्या संस्थेचं हे ऋण आपल्यावर आहे, आपल्या शिक्षकांचं हे ऋण आपल्यावर आहे. आणि हे आपण त्यांना नाही परत द्यायचं, त्यांना गरजच नाही आहे त्याची, द्यायचं आहे आपल्याला समाजाला, द्यायचं आहे आपल्याला आपल्या सभोवतालच्या लोकांना ज्यांचं आपण काहीतरी ऋण लागतो. ज्या शिक्षकांनी आपल्याला हे दिलं, ज्या संस्थेने आपल्याला हे दिलं, त्यांच्या अपेक्षाच नाही आहे तुमच्याकडून, त्यांनी फक्त तुमच्याकडून मोठं व्हावं, तुम्ही एवढीच अपेक्षा ठेवली आहे. तेवढं करायचं आणि ते मोठं होण्यासाठी आपल्याबरोबर इतरांनाही मोठं होण्यासाठी मदत करायची, एवढंच नक्की करा. त्यामुळे मी एवढंच सांगेन, एक तुमची सिनियर मैत्रीण म्हणून, मी फार मोठी नाही आहे तुमच्यापेक्षा, कारण तिथे बसली ती आज फक्त जागा बदलली आहे. पूर्वी कधीतरी तिथे बसून, आज मगाशी प्रज्ञा बोलत होती तेव्हा मीच बोलल्यासारखं वाटत होतं, कारण मी पण अशी एक मनात इच्छा धरून इथे आले होते. खूप छान मार्क पडले, तरी मला इथे मला आठवतं 11वीत मला विचारलं होतं, जेव्हा आमची सुरुवातीची ओळख परेड होती, की बाई एवढे मार्क पडून, त्याकाळी 80% वगैरे, 82% पण जास्तच होते बरं, आता तुम्हाला वाटेल तेवढे मार्क पडते, पण तेव्हा एवढे मार्क पडून तू आर्ट्सला का आलीस असं मला विचारलं होतं. तेव्हा मीही हिच्याचसारखं उत्तर दिलं होतं की मला असं काहीतरी करायचं आहे की जे मला भाषेच्या अभ्यासात पुढे नाही, आणि म्हणून मी घेतलं आहे आर्ट्स असं मी तेव्हा सांगितलं होतं. त्यामुळे फक्त जागा बदलली आहे. मी तुमची एक सिनियर मैत्रीण म्हणून एवढंच सांगेन, आदानम ही विसर्गाय, एवढंच कालिदासाचं वचन लक्षात ठेवा. इथून घेऊन जा, पण ते परत देण्यासाठी समाजाला. आज हे सांगताना मी नुसतं सांगण्यात मजा नाही, त्यामुळे मी जे आत्तापर्यंत लिहिलं आहे त्याचा काही एक प्रातिनिधिक स्वरूपात कॉलेजच्या ग्रंथालयाला मी काही पुस्तकं देते आहे, आणि ती आपल्या लताताई देशपांडेंनी स्वीकारावीत ग्रंथालयासाठी, तुमच्यासाठी, तुमच्या अभ्यासाला उपयोगी पडतील ती पुस्तकं असं मला वाटतं. फक्त संस्कृतवाल्यांनीच ती वाचायला पाहिजे तसं नाही आहे, कारण फक्त संस्कृतवरती नाही आहेत, समर्थ रामदासांवर आहेत, महादेवी वर्मांचं मगाशी नाव घेतलं, त्या महादेवी वर्मांवर आहेत. त्यामुळे त्यांचं साहित्य, त्यांचं कार्य, डोंगरा एवढं कार्य, जसं आबासाहेबांनी खूप मोठं कार्य केलं आहे ना, तसं महादेवींनी पण डोंगरा एवढं कार्य केलं आहे. त्याही शिक्षक होत्या, त्याही एका विद्यापीठाच्या कुलपती होत्या, सामाजिक कार्यकर्त्या होत्या. त्यामुळे त्यांनी डोंगरा एवढं कार्य केलं आहे, त्याचा थोडासा परिचय होण्यासाठी जरी तुम्ही ते बघितलं तरी मला बरं वाटेल. त्यामुळे ती पुस्तकं नक्की बघा. आणि मी आता लताताई देशपांडेंना पुस्तकं हां, आणि पुन्हा एकदा सगळ्यांना, कॉलेजच्या माझ्या सगळ्या गुरुजनांना, संस्थेच्या, विद्यापीठाच्या सगळ्या मान्यवरांना, माझ्या इथे आज एक महत्त्वाचा उल्लेख राहिला की तो करून थांबते, कारण तो खूप महत्त्वाचा आहे. मी इथून आधी विलिंग्डनला नोकरी केली, तिथून पुढे विलिंग्डनचं संस्कृत बंद झाल्यावर मी वाईला बदलून गेले आणि वाईत नोकरी केली. त्या वाईतली एक विद्यार्थिनी, म्हणजे आदानम ही विसर्गायाचा मला आनंद होतोय की मी इथून घेऊन गेले ज्ञान, ते ज्ञान मी ज्यांच्यापर्यंत पोचवलं, त्यातली एक प्रतिनिधी म्हणून माझी एक वाईची विद्यार्थिनी इथे नोकरीला लागली आहे. संस्थेने तिला इथे रुजू करून घेतलं आहे. म्हणजे मला तोही आनंद आहे की माझ्या कॉलेजनी माझ्याच एका विद्यार्थिनीला इथे स्वीकारलं आहे. आणि बाकीच्याही विद्यार्थिनी ज्या वाईच्या माहेरवाशणी आहेत आणि इथे मिरज किंवा कोल्हापुरात आल्या आहेत सासूरवाशणी म्हणून, तर त्या मला इथे आज माझ्या कार्यक्रमासाठी आल्या, मला भेटल्या. माझ्या मैत्रिणी इथे ज्या होत्या, म्हणजे या कॉलेजच्या विद्यार्थिनी आहेत, विलिंग्डनच्या मैत्रिणी माझ्या, जी नंतर माझी प्राचार्य झाली, म्हणजे आता ती रिटायर झाली आहे,
पण ती पण माझी मैत्रीण इथे आली. अशा सगळ्या, आणि सिटी हायस्कूलच्या म्हणजे जिथे मी शिकले इथे सांगलीत शाळेतल्या, त्या शाळेतल्याही मैत्रिणी इथे आल्या, आवर्जून आल्या. त्या सगळ्यांबद्दल पुन्हा एक कृतज्ञतेचीच भावना व्यक्त करते. कारण काय असतं, मैत्रीत नुसती लांबून कौतुकं करणं खूप सोपं असतं हो. सगळ्यांना कॉंग्रॅट्स म्हणणं खूप सोपं असतं, पण प्रत्यक्ष येऊन भेटून खूप 2 शब्द बोलणं ही खूप अवघड गोष्ट असते, जी माझ्या मैत्रिणींनी माझ्यासाठी केली आहे. त्यामुळे खूप आनंद झाला आहे मला. तो आनंद व्यक्त करते आणि कृतज्ञतापूर्वक थांबते. जय जय रघुवीर समर्थ.